तुम्ही खरंच निरोगी आहात का? हेल्थ म्हणजे नक्की काय? नमस्ते, मी दीप्ती काबाडे फ्रॉम गुडविल हेल्थ सायन्सेस आणि आज या पहिल्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी हेल्थ म्हणजे नक्की काय? याबद्दल थोडंसं बोलणार आहे. थांबा, वाचूनच दाखवते. WHO ने दिलेली हेल्थ या संकल्पनेची व्याख्या नेमकी काय आहे, हे मी तुम्हाला या पुस्तकातून वाचून दाखवते. Health is a state of complete physical, mental, and social well being, and not merely an absence of disease or infirmity, which enables a person to lead a socially and economically productive life. म्हणजेच WHO असं म्हणते आहे की फक्त तुम्ही आजारी नसाल तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. तर तुमची फिजिकल स्टेट किंवा फिजिकल हेल्थ तर महत्त्वाची आहेच, पण त्याच्यासोबत मेंटल हेल्थ आणि सोशल हेल्थ या 2 गोष्टीसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता सोशल हेल्थ म्हणजे नक्की काय? तर ही गोष्ट फक्त माणसाच्या तब्येतीवरती किंवा फक्त त्याच्या स्वतःवरती ठरत नाही. तर एखाद्या व्यक्तीचा आसपासचा परिसर कसा आहे, त्याला पुरेसे अन्न, पुरेसे न्यूट्रिशन म्हणजेच पुरेसे पोषण उपलब्ध आहे की नाही, त्याचे शिक्षण किती आहे, त्याला शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत की नाहीत आणि एकूणच त्याची आर्थिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टींवरती ठरते की त्याचे सामाजिक आयुष्य कसे आहे आणि बऱ्याच अंशी त्याची फिजिकल हेल्थसुद्धा या गोष्टींनी ठरत असते. कारण पुरेसे पोषण नसेल, सुरक्षित निवारा नसेल, चांगलं इन्कम नसेल, तर अर्थातच त्या व्यक्तीला स्वतःच्या हेल्थसाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या करता येत नाहीत. आणखी एक गोष्ट या व्याख्येमध्ये नमूद केलेली आहे ती म्हणजे इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह असणे. म्हणजेच तुम्ही नुसते बसून नाहीत घरी. तुम्ही काही ना काहीतरी अर्थार्जन करत आहात, असा त्याचा अर्थ आहे. तर सोशली प्रोडक्टिव्ह राहणे आणि इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह राहणे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. इकॉनॉमिकली प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर तुम्ही जे काम किंवा तुम्ही जो मार्ग अर्थार्जनासाठी निवडलेला आहे, त्यात तुम्ही खुश आहात का? तर तुम्हाला खरंच आवडतोय का? जे काम तुम्ही करता आहात, त्यात खरंच तुम्हाला आनंद मिळतो आहे का? आणि ज्या ठिकाणी तुम्ही कामासाठी जाता, म्हणजे तुमची नोकरीची जागा असू द्या किंवा तुमची व्यवसायाची जागा, ती कशी आहे? तिथे माणसं कशी आहेत? खेळीमेळीचं वातावरण आहे की स्ट्रेसफुल आहे? या सगळ्याच गोष्टींचा इम्पॅक्ट माणसाच्या हेल्थवरती होत असतो. आणि विश्वास ठेवा माझ्यावर, मी गेली 5 वर्ष पाहते आहे, की शारीरिक दुखणी ही अचानक जरी उद्भवली, तरी त्याची सुरुवात कुठेतरी खूप पूर्वी मेंटल हेल्थमुळे झालेली असते. खूप सारा स्ट्रेस असतो, जो बऱ्याचदा आउटबर्स्ट होत नाही किंवा त्याला व्यवस्थित आपण ज्याला विरेचन म्हणतो किंवा स्ट्रेस बस्टिंग ते होत नाही. अशा वेळेला बऱ्याचदा दिसून येतं, की काही ना काहीतरी व्याधी निर्माण होतात. आणि मग एकदा का व्याधी जडल्या, शारीरिक असू द्या किंवा मानसिक असू द्या, माणसाला हेल्दी राहणं मुश्कील होऊन जातं. खास करून मानसिक व्याधी जर असतील, तर अशी व्यक्ती समाजापासून सुद्धा तुटत जाते, लांब राहू लागते. लोकांमध्ये मिसळणं तिला नकोसं वाटू लागतं. अँड ट्रस्ट मी, अशी कुठलीही व्यक्ती समाजापासून तुटणं हा फक्त त्या व्यक्तीचा लॉस नसतो, तर ते पूर्ण समाजाचं नुकसान आहे. ओके. सो म्हणूनच हेल्थ या कन्सेप्टमध्ये फक्त मला कुठचा आजार नाही, माझे सगळे ब्लड टेस्ट रिपोर्ट नॉर्मल येतात, हा एवढाच क्रायटेरिया महत्त्वाचा नाही. तर तुम्ही ओव्हरऑल सामाजिक दृष्टीने सुद्धा स्वतःला हेल्दी फील करता का? तुम्ही इकॉनॉमिकली स्वतःला स्ट्राँग फील करता का? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं, की या गोष्टी छोट्या-छोट्या वाटतात, की हां, ठीक आहे इन्कम कमी आहे. पण इन्कम कमी असलं किंवा तुमची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसली, की ऑटोमॅटिकलीच तुमच्या हेल्दी राहण्यावरती बंधन येतात. कारण तुम्ही जिम जॉइन करू शकत नाही, तुम्ही हेल्दी खाऊ शकत नाही. अर्थात हे सगळे अ, थोडेसे पळवाटा आहेत असं मीही म्हणेन. पण बऱ्याच अंशी हे अवलंबून असतं, की तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, याच्यावरती तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट कुठून घेता? कशी ट्रीटमेंट तुम्हाला मिळते हे सुद्धा अवलंबून आहे. गंमत म्हणून सांगते, सकाळी राजपाल यादवची एक क्लिप पाहिली, व्हिडिओ क्लिप. लल्लन टॉपमध्ये सौरभ त्याला प्रश्न विचारतो, की "तुझा वाईट काळ कसा होता?" तेव्हा राजपाल यादव म्हणतो, की "माझा वाईट काळ नव्हताच." सौरभ म्हणतो, "अरे, तू जेलमध्ये राहून आला." तरी राजपाल म्हणतो, की "नाही, जरीच मी जेलमध्ये राहिलो असलो, तरी तो माझा वाईट काळ नव्हता."
वाईट काळ कशाला म्हणतात, तर तुम्ही कॅन्सरमुळे टाटा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात आणि तुम्हाला ट्रीटमेंट लागू पडत नाही आहे. तो झाला तुमचा वाईट काळ. किंवा तुमची कमरेपासूनची खालची बाजू पूर्णपणे लुळी पडली आहे, हालू शकत नाही, पॅरालिसिस झाला आहे, कुठचा तरी असा रोग झाला आहे ज्याच्यामुळे तुम्ही चालू फिरू शकत नाही. त्याला म्हणतात वाईट काळ. छान उत्तर दिलं त्याने हे, की जर तुमची पूर्ण बॉडी व्यवस्थित आहे, जर तुम्ही चालू फिरू शकता आहात, तुम्हाला समजत आहे की आसपास तुमच्या काय घडतं आहे, तर तो तुमचा वाईट काळ नाही. आता गंमत अशी आहे की पूर्ण जगभरामध्ये हेल्दी राहणं किंवा ओव्हरऑल हेल्थ हा एक बेसिक ह्युमन राईट मानला गेला आहे, म्हणजे मानवी मूलभूत अधिकार. पण आपल्याकडे असं झालंय ना, की हेल्दी असणं हे आजकाल प्रिव्हिलेज वाटायला लागलं, ही परिस्थिती आहे. म्हणजे माझे हातपाय धडधाकट आहेत, हे कॉमन नसून मी काहीतरी फार मोठी ब्लेस्ड आहे, असं मला वाटावं अशी परिस्थिती आहे. कारण सर्वसामान्य ज्याला आपण बेसिक सॅनिटायझेशन म्हणतो, त्याची बऱ्याच ठिकाणी वानवा आहे. म्हणजे इट्स अ लॅक ऑफ बेसिक सॅनिटायझेशन. मूलभूत स्वच्छतासुद्धा नाही, तर आरोग्य तर खूप दूरची गोष्ट होऊन बसते अशा वेळी. ओके. सो आरोग्य ही एक बहुआयामी असं म्हणेन मी, अशी एक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये फक्त शारीरिक स्वास्थ्य नाही, तर तुमचं मानसिक स्वास्थ्य, तुमचं सामाजिक स्वास्थ्य, थोडंफार तुमचं आर्थिक स्वास्थ्य आणि आजकाल एक नवीन पैलू ॲड झालेला आहे, तो म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य. म्हणजे ओव्हरऑलच पूर्ण जगाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे का नाही, की तुम्ही सतत चिडचिडच्या मूडमध्ये असता. सोशल मीडियावरती कमेंट करताना तुम्ही कशा करता? निगेटिव्ह जास्त असतात, कोणाला ट्रोल करता, की सकारात्मक दृष्टीने सगळ्याच गोष्टींकडे पाहता, यावर सुद्धा आपलं स्वास्थ्य ठरत असतं बरं का. तर विचार करा, स्वतःला काही प्रश्न विचारा, की नक्की आपण निरोगी आहोत की नाही? ओके. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत एकदा भेटू. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्लेस्ड. थँक यू सो मच. बाय.